काय बुडे बा इकडे तिकडे फिरता राजा तुम्ही? हा, तुमचा पोरगा तो गोंड्या किती लढून राहिला, तिकडे किती लढून राहिला. काही चिंताच नाही बा पोराची. पैदा करा फक्त, बस झालं. हा, तेवढ्यात होत असते काय? हा, काही वागवणं की गोणं काही. हा, त्याला मुकळ करणं, इकडे फिरून राहिले मोकाट्यासारखे. हा बुडा पुरा मोकाटे आहे ना रे, लेकराकडे जरासं लक्ष नाही ना. बा कुकडे कुकडे लक्ष देऊ सांग ना तू, कुकडे कुकडे लक्ष देऊ. त्या पोराची दुधाची व्यवस्था लावा लागते, तर ते गाईले चारा टाका लागते. हा, ढेप मांडा लागते, पाणी फाजा लागते, त्याचे कपडे धुवा लागतात, हातमूत करा लागते त्याची. हा, सांगा आता एवढे कामं आहेत माये. हे काम आता कोण करीत सांग ना, एकटा जीव पडला. हो बुडबा बरोबर आहे, पण मग कसं लेकराकडे लक्ष द्या ना, सोबत घेऊन फिरत जा ना त्याले. हा, तो किती लढून राहिला, आम्ही केलं बापा आता चूप. हा, हो ना बुडबा, कॅंग कॅंग कर कुत्रीच्या पिला आणि पोरग. आखरी शेवटी आम्ही गेलो बापा, म्हटलं वा बुडा गायब. मुका केला बापा, चॉकलेट दिले झाले, मुका केला. गड हो, रद्द होणारच आहे आता. बिना मायचं लेकरू आहे, काय करा. म्या भोवती तर पुरं संकटच येईल आहे ना. ओ कडे शिवल्या, तू माग म्हणस ना रे. हं, ते कोणती आजी आहे म्हणस तू ही. जमते का आपलं, पाय ना मग. पाय सायाचं काय काय म्हणणं काय तुमचं? आता पाय शिवला कसं आहे, बाबूले वागवायले, आपल्या गोंड्याला वागवायले कोणी नाही आहे. आणि माग हे 17-60 कामात हे केल्याशिवाय होत नाही. तो मा असा विचार आहे की दुसरं लग्न करा. हा, गोंड्याले माय आणावा. तर तू म्हणस ना माग हाय कोणती बाई, तर कसं हा जमत असेल तर पाय आपलं करतो आपण लग्न तिच्या बरोबर. बुडा तर काही फैल यार, तिसरं चौथं लग्न करते का बा? एवढ्या सोडून कसं बा आता. आता लग्न करतो म्हणतो डोंगरा. बरोबर गुंतवतो मी त्याला, देत मारतो याच्या मस्त किती बुडी आहे ना बुडी बा आपल्या जो हाय हाय. ते चंपा आजी आहे ना मग. हा, त्या बुडीले असं आहे ना, कोणी नाही त्या बुडीले, तर त्या बुडीले सहारा पाहिजे. हा, घरचं करते ते बुडी स्वयंपाक पाणी, पण वावरा फावरा जाणार नाही बरं. आज आहे ना बाबू वावरातलं काय घेऊन खाल्लं काय, मी नाही का करायले मर्द, मी करतो ना बापा. फक्त कसं मा बाबूले गोंड्याले वागवायला पाहिजे, हागमूत करणं बाबूची, कपडे मपडे धुणं, त्याला खाऊ पिऊ घालणं, बस एवढं. दूध मूत पाजणं, हा एवढं काम केलं त्या बुडीनं की झालं. आपल्याला दुसरं काही नाही पाहिजे, आपण दुसरा कोणता त्रासही देत नाही त्या बुडीले. फक्त एवढं नाटक जमू, आपलं जमू सायचं. बुडा पुरा पहिले भाऊ, बाबूच्या नावावर करते लग्न डबल दुसरं. याचा आहे सुरू. मग डंगरी जोडून काढलं, एक लेकरू विचारून काढली, एक लेकरू हे चालले जाता मरते दमतं. बरं बुडवा, काही वांधा नाही ना. आजच जातो मी त्या आजीले भेटतो, चंपा आजीले, आणि सांगतो असाचा पोरगा. पण बुडबा तसं नाही होणार बरं. काय ना काय कसं फुलना फुलाई पकडी द्यायला लागेल बुडीले. हा, 2 एकर वावर बुडीच्या नावावर लिहून द्यायला लागेल तुम्हाला. बापा शिवला, हा 2 एकर वावरले का? या कमलीसारखी पोहून दिली तर काय चोळत बसू का मग मी? हा, नाही बा 2 एकर नाही ना, जास्त होतील ते. अरे बापा, एका बुड्यानं त्या बुडीले असाच अकात केला ना चंपा आजीले. हा, तुझी त्यासोबत लग्न करतो, लग्न केलं मस्त, गडबुड्यानं वयस करून घेतला आणि दिली बुडी काढून. असा झाला ना पाहिजे. आणि आता बुडीनं तास जर वावर लिहून घेतलं असतं तर हुकलं नसतं ना. आज 2 एकर वावर त्या बुडीला झालं असतं. ती बुडी म्हणते वावर दो देणार असेल मले, त्यासोबत मी लग्न करतो, असं आहे म्हणणं बुडीचं. पहिले बसला चमक बसली बुडीला. पण आपलं काम तसं नाही ना बा. आपलं तुलेच माहिती कसं आहे, तर आपण कसं शेवटा लोक नेणार माणसा नाही ना. बुडबा घोर होते ना, तुम्हाला सांगतो. दुसरा संबंध बुड्डीचा तसाच झाला. हा, काय सांगा, संबंध पक्का झाला, साखरपुडा झाला, लग्न लागलं, बुड्यानं वयस केला, बुडीला काढून दिलं. वावर नाही घेतलं बुडीनं. हा, बुडीने कसं, बुडी म्हणते मला जो वावर लिहून देईन तोच. 2-3 वेळा फसली ना बुडी. बरोबर, आता कसं आहे, मी 2 एकर तर काही देणार नाही बा लिहून, पण अर्धा एकर 20 गुंठे वावर नाळ देईन तिच्या. हा, पटत दिसून सांग, भेट त्या बुटीले. कसं मला गरज आहे, मला लेकरू वागवा लागते गोंड्याले. हा, तर पाय बरोबर बुडबा, आता तुम्ही जर एवढ्या अवकाळ्या करूनच राहिले तर मी जातो, भेटतो बुडीले, काय म्हणते काय नाही. हा, सांगतो बुडीले की असं असा पोरगा आहे बा गावामध्ये आमच्या, अर्धा एकर वावर द्यायला तयार आहे. सांगतो मी बुडीले, कानाला टाकतो बुडीया. अरे बा शिवलाल, पहिले पाय बा आपल्यासाठी. हा, पहिले पाय बा. माया पोराचे लय हाल होऊन राहिले ना. बुड्डी शिवाय मग बाई शिवाय मेळच येत नाही, तुला सांगतो. एक तर पोरग एवढं बावन आहे भाऊ, 4-4 खेप दिवसातून हाकते. हा, मूत त्याचं 50 खेप. ते कपडे धुता धुता मग थंडी होऊन राहिली. हा, एक तर पाणी नाही घरी, हापसून न्या लागते खस. ते कपडे धुवा लागतात. ते पोरग झोपे ना, त्याला झोका देणं, दूध पाजणं, म्हणजे माया मला माहीत आहे.
सांगतो मी 2-3 भाकरी खात जा, अर्ध्या चौकट खाऊन राहिलो मी आता. मग आज काही दमच नाही राहिला ना, पुरा वीक झालो मी अंदरून. हा ना बुढं बा, आता कसं आहे, लहान लेकरू म्हटल्यानंतर तो त्रास तो होणारच. आता माणसाबरोबरचा रोग नसतेच म्हणा, बाईशिवाय मिळतच नाही लेकराचा. माणूस नाही वागू शकत लेकराले. बरोबर बोलून राहिले तुम्ही. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी लावतो चंपा बुढीची लाईन. बरोबर बा, लाव बा. हा मग मी येतो बा. हा मग तुला फोन करीन मी संध्याकाळी. फोन करीन मी तुले. सांग मी आता मग गोंड्याला पाहिजे. हो करा ना, संध्याकाळी फोन करा तुम्ही. हा पहा तुम्ही गोंड्याला पहा. हा रे बापा, शिवलाल तरी कामात पडला बा. लोक म्हणतात बिबा आहे, पण बिबा नाही रे बा, शिवलाल चांगला माणूस आहे. लगन दे म्हणा मला जमून बापा, कसं बी संकटात धावून येणार आहे बा शिवलाल. बाबा शिवले आता कसं करतो बाबा, कसं करतो? चालणार रे चालणार. त्या चंपा बुडी मारून याच्या मस्त घे बुढ्याच्या. लग्न केलं चंपा बुडी बरोबर यानं की मग मस्ती चालतो. ती बुढी ऐकते ती आजी ऐकते मा म्हटलं. हो चाल. हा नवरा काय काय करायला लावते हो माय, निवडा झवाळा करायला लावून राहिला ना तुले. काहीच पडेल नाही माया त्याले, फक्त वापर करून घेऊन राहिला तो माया, वापर करून घेऊन राहिला तो. डॅनीपूरला असता हो माय बाई, त्याच्यासोबत राहिली असती मी, ते असे दिवस मला पाहायला नसते भेटले ना. किती चांगला होता तो माझा नवरा डॅनी, किती चांगला होता. हा तर लय बदमाश आहे. कसं करू, उठून जाता येत नाही आणि काहीच करता येत नाही. कामले फसली तू अटी, घेऱ्यात फसली ना तू याच्या. कसं हा आपल्याला अटी राबून घेऊन राहिला ना, याला जरा सबक शिकवाच लागेल ना. सबक कसा शिकवाच लागेल ना, त्याच्याशिवाय आता उपाय नाही ना तुझ्या कमले. नाही तर तुले अटून सुटका नाही, बरं सुटका नाही अटून, काही ना काही करावंच लागेल आता. त्याच्या पायी मी मग पोराला टाकलं, आता त्याचे हाल असतील ना. याच्या पायी मग पोराचे हाल चालू आहेत तिकडे. मग पोराला सोडून दिलं मी ना, एवढा चांगला मा पोरगा. तुलेच लाज नव्हती ना कमले, दुसऱ्याला म्हणून काय फायदा. हितभर लेकरू तुला सोडून दिलं ना, ते बी दुसऱ्याच्या मत ऐकलं ना तुला. हितभर पोलाला सोडून दिलं, कोण सोडून देते, पण तुला सोडून दिलं कमले. डॅनिसपूरला असताना या दलिंदरापेक्षा मी ना डॅनी सोबत लई केलं ना, लय नाटकं केली मी ना डॅनी सोबत. आता कसं पर्याय नाही ना माझा, ना मी डॅनी जोड केली असती. काय 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 ते हिम्मत तोंड करून पाहून राहिली मागडे. कधी तर खुशी ठेवत आहे तोंडावर नूर जरासं. माणसानं पाहिलं प्रसन्न वाटलं बाई, पण हिच्या तोंडात कधी चिडी झालेल असते. असं हिम्मत तोंड करते की कधीची हे आहे. मायले कमले सुधर जराशी, कधी काय हसत जाय, चांगली राहत जाय मस्त. काय चांगलं पाहू बापा, सगळा माझ्या जिंदगीचा सत्यानाश झाला ना. काय चांगली राहू, कोणासाठी राहू मी. माया पोराने सोडून आले ना मी इकडे, माझा जीव गेला रे तिकडे, माझा जीव सगळा तिकडे अटकेला रे. तुम्ही सगळ्या माझ्या जिंदगीची बर्बादी केली ना, तुम्ही ना केली सगळी माझी जिंदगीची बर्बादी. बी अटी येऊन फसली बी अटी येऊन. तदलोक गोड लागलं तदलोक लागलं. हा ती असंच आहे चावटपणा खऱ्या गावाचा. हा झाला की तो धरत, तो झाला की तो धरत. आता सोडलं मशीन माढिलं, आता कोण नाही लागून राहिलं. आता तुला दुसरा पाहिजे आहे की. आता सांगशील तिकडल्या चांगली आता. हे कसं आहे आखरीच शेवटचं आहे आता, हे लक्षात ठेव तू. आता हटून काही तू जाऊ शकत नाही. बाबा आता तुम्ही ना मला तुमची दासीच करून ठेवला आहे ना, गुलाम जाऊ ना मी तुमची. तुम्ही म्हणसान तसं आता मला ऐकाच लागेल ना, कारण की मी ना घोर गुन्हा केला ना, अपराध केला ना मी ना. मी मला लेकराला सोडून तुमच्या जवळ आले, मी ना घोर गुन्हा केला ना बाबा, खूप मोठा गुन्हा केला. ते कीर्तन काही गाऊ नको माझं, बळबळ बंद कर. चांगली मस्त हास घे, चांगलं तोंडावर नूर आण, थोडासा चमक आण. आणि ते काय मेकअपचं सामान आणला, थोडा मेकअप करायला लावले, लिपस्टिक लावली पाहिजे बाईच्या जातीनं. मस्त कशी दिसते बाई, मस्त सिंदूर गिंदूर लावला पाहिजे मागीत. नवीन साड्या घातल्या पाहिजे, परफ्यूम मारला पाहिजे, शेणची बाटली आणला. खरं आहे ना व्यवस्था. पण नाही आमचं कसं गदीच्या याच्या आणि तोंड हिवट ठीक आहे. म्हणजे कशी वकमले तू, कशी माणसाला काय त्याकडे पावाटीन. चांगली राहिलं पाहिजे माणसानं, चांगलं क्वालिटी. बापा लोक तेच करत आली ना, लाली लिपस्टिक आणि परफ्यूम मारत आली ना, म्हणून तर मला हे दिवस पहा लागू राहिले. नाही तर काल आले असते हे दिवस मा पदरात. आता काय सांगू, जुनी याच्या पुढे खोळाच लागेल तुला सांगतो. मा मूळ ठीक कर नाही तुला आता. पाहिला कोणला लाली लिपस्टिक लाव, चांगली मस्त इनी गिनी घाल चांगलं, आणि चांगली शक्षी साडी घाल मस्त 1 कट पीस. आणि ते शॉर्टचे घाल थोडेसे. आणि जाय लवकर जा. मी काहीच करत नाही, सांगून राहिली तुम्हाला. मला फोर्स करू नका, जबरदस्ती करायची नाही. लावलं काय हे जुनं नाटकं बंद कर कमले. सर सांगतो कंबळीतला काय मारीन मी. म्हणा जोगती राहत जाय तू. मला अशी हेंबाडी पटत नाही, फेसायला फासाय. माणसाचं कसं पायथा बरोबर माणसाचं मन झालं बाई. तू तर असं आहे पायथा बरोबर माणसाला पाहून जा वाटते. कशी असो कमली तू, जाय ना लवकर करणं तयारी. मन फन गेलं तुला, मला नका सांगू. ते लोक करत आली, मी लय केलं तुमच्यासाठी मी ना. आता नाही कमले ऐकत नाही का तू? अशी कोण करतो, अशी कोण आटत हो तू लहान लेकरासारखी. मग म्हणत काही करत आहे
हो कमले माझी धरून उपटा लागते गड्या हे आता बस झालं दाबलेली सायली अरे डांगऱ्या म्हणे सोडणार का जातात तेच असते का रे तुया जरा सक्त बोलले जरा सक्त पोकळ राहू देत जाय त्यासाठी थोडी आणलेलं आहे तुले मी नटी थोड्यासाठी नाही आलेलं ना हा काय डॅनी काय म्हणते पोरगा काय म्हणेन गड्या कोणतील पोरगा पोराचे लय हाल चालू आहेत गड्या मा बाबूचे गोंड्याचे लय हाल चालू आहेत गड्या काही सोय नाही होऊन राहिली गड्या माझ्यानं काही सोय नाही होऊन राहिली बाबूची काय हाल चालू आहेत लेकराचे काय बाबा काळजी घेणं बा त्याची काळजी घेणं काय काय काळजी घेऊ गड्या काय काळजी घेऊ सांगणं माझ्यानं आता होत नाही ना गड्या वावरातलं पाहू की खर्च पाहू की बाबूचं पाहू गोंड्याचं पाहू सांग ना तू आता कसं करू माझ्यानं काय आता काय काय करू मी मग या वयातले करू पोयदा मग मरून म्हणा काय काळजी करू माझ्यानं होत नाही हा पहिले कसे झटके घेतले हा कुद्याच्या वेळेत नाही वाटलं काही आता आता भारी जाऊन राहिलं नेट पोहोचला तर तू तू बोलूच नको म्हणता म्हणजे तू बोलूच नको अजिबात नको बोलू अरे तो काही बोलत नाही मग आता कसं रे बा हा आता होत नाही म्हणतो बाबा त्या लेकराचं कसं मी त्यासाठी तुला भेटायला आलो तुम्ही माईचार असा बोलून राहिला की दुसरं लग्न करा बाई या ना घरी एखादी मग बाईची जात असली की लेकराला सांभाळते बाबा हां म्हणजे आपण मग बाईचे कामं करू शकतो वावरातलं ढोराई वासरायचं बाई मग लेकरू सांभाळते असं मा म्हणणं होतं बा पाहिजे मग एखादी पोरगी आपल्यासाठी लग्नाले बुड्यानं जर पुरीला जिंकली रे भाऊ पुरा बेशरम झाला बुडा काय वाटते जरा जनाची नाही मनाची एक पाय म्हसनात आहे एक पाय बाहेर आहे ना कधी गुचकन गचक सांग माहीत नाही पडणार हा लगन पाहिजे या वयामध्ये काही लाज वाटते जरा ही जनाची मनाची हा नि काही बेशरमपणाच हा नाता जर राहिलं लगन करायचं स्वतःच वय वय करून राहिले काही राजा माणसा तुम्ही बुद्धी सोडली का तुमची तुल्या तू बोलू नको मधा म्हणजे तुला काय माहिती आहे माया काय आहे हा नाताचं समोर आहे नातात लग्न करून द्या मग त्याचं नाही झालं तरी पण मला करणार मा पोराचं तिकडे हे होऊन राहिलं ना कोणती तुम्हासाठी पोरगी पाय एखादी सायची पोरगी पाय पाव कंदील बुड्डे पा चांगली जवान पठोडी पाहिजे 17-18 वर्षाची म्हणजे जास्त वयाची नाही पाहिजे बुड्याले हा जमलं पाहिजे बुड्याचं माले जटी पाहिजे नसेल तटी मारा या बुड्याले हा बेसरम बुडा काय गोड्या काय डॅनी हे काय घुसलो त्या डोक्यात बारवले हा काही रे या वयात लोकन आता कोण कोण पोरगी देणार कोण तू अशी लोकन करणार सांग भोबळा झाला तू आता मुखात जात नाहीत ना तुया कोणती पोरगी पसंत करते काय गळ्या मा डोक्या घिक्यात काही नाही पण आता कसं बाबूसाठी तर कराच लागेल मले आणि तू म्हणून आला भोबळा गिबळा तर मी कसं 32 बसून घेतो नकली दात बसवतो कसं मेकअप चोपड चापड गेले कमी वयाचा दिस तुम्ही पाय ना एखादी सोयरा धैर्यात एखादी पाय ना तू म्हणस नाही मागे माळजबाईंची कोणी आहे म्हणत अशी ब्युटी पार्लर म्हणजे डंगरेल ब्युटी पार्लर मध्ये मेकअप करून कमी वर्षात दिसला पाहिजे हिरो हा डॅनी आम्हाले बुड्या बाळा लाज ऐकली हो तुम्ही ना लग्न करायला एवढे थैथै करता बाळा झाले ना लोक 4 लग्न अजून किती लग्न करता का काय मी तर म्हणतो किरडीवर बांधल्या रे काय बुडा म्हणते का लग्न करता रे इकडे माझ्या लग्न करता बोल नको बरं म्हणत तू बोल नको बरं हा सांग बाड्यानी मेकअपने काही केलं तरी वय लपत नाही ना गड्या आणि आता तुला पाऊच कोणती गड्या सांग तू मला जाऊ दे ना गड्या काही लोक ना खागण्या फंद्यात पडू नको सांगायचं एखादी रोजानं बाई ठेवणं बे 100 रुपये रोजानं आता तिले रोजंदारी कुठून देऊ माय काय किडनी ऐकू का 100 रुपये रोजाची बाई 3000 महिना अरे लग्न केली फुकाची बाई भेटते नाही सारं जमते बी मग पोरगी वाक होती माई होती भाकर तुकडाही करते तर ओके म्हणजे काम फुकट फाकट हे लग्न म्हणजे हे रोजाचं म्हटलं की पैसे द्यायला लागतात ना मी बायको म्हटली की फुकट बा तुझ्या डोकं मस्त चालते कडा फुकाची बाई भाई द्याली अरे बाबा आता किती लग्न करतं किती करतं सांग ना तू मले लाज जाय धंदेले का पोरगी बाय म्हणून राहिला या वयामध्ये कोण देते बी आता भोबल्या तुले काय गळ्या भेटते मले पण प्रयत्न केले तर कसं तू म्हणस ना आहे कोणी मावाज बहीणचे कोणी असं काही पाहिजे ते पोरगी चालते आपल्याला ती सर चौथरणी असती चालते ना आपल्याला चालते ना दे ना आपलं जमून तेवढं तिच्याबरोबर ना बुढे बाया बुड्याचं जमून द्या मी तर म्हणतो 18-19 वर्षाची पोरगी ना आपण त्याच्यापेक्षा कमीच हा आणि बुडा जवानानं पिल्लाय ना आता बुडा जवान झाला
हो डॅडी पाहतो मी काय तर विचारतो ते चाल मग येतो मी याली सांगितलं आता अजून 2-4 जण सांगू म्हणजे कुठे ना कुठे ते जुगाड लागते लग्न होते माया बुडबा काय राजा तुम्ही माणसं आहे राजा खरं हो म्हटलं डोंगराले त्या बुड्यानं लाजी केल्या झाली हा तुम्ही राजा पचका करून घेता का स्वतःचा अबे बाबा देवलाल त्या डॅन्यानं डोकसं खाल्लं असतं ना पायच गड्या पोरगीच पाय फलच का लगनच करतो हा त्यापेक्षा बरा दिला काढून काचा मी फोन लावणार घंटे जाऊन काचा मी पोरगी पाहणार त्याचं तो पै बरं आहे जाऊ द्या मग चला हो चालता बुडलेच चावट आहे या वयात लगन करतो म्हणते सांगा किती बाबा नाही वाशिवला बुटी येशील की नाही घरी कुठे जाणार आहे कोण दाखल झाले घरी जशी आता काय होती ती यानं कुठे जाईन ते काशी जशी रस करायला कोणत्याने होईन का बुटी म्हणून काय हा करून का डॅनी बरोबर लोक का रे हो म्हणीन नाही तर खायचं आता इली सपोर्ट पाहिजे जर बाय आजीले बी म्हणते आजी हो म्हणते चंपा आजी काही म्हणता नाही ते तो आवाज मी बुडीले चंपा आजी होय ये आजी बाईर कोण आहे माय बाई हा आवाज देऊन राहिला उभा राहण्याचा बुडे मी आव ना शिवला लाव ना ये ना बाहेर ये ना बाबा कोणी खायले काय अशी शिवला लाव शिवलाल शिवला बुडीले काय आवाज ऐकू येत नाही का शिवलाला कोण आहे बुडी मोठी आहे बाबा काय म्हणता रे बापा शिवलाल काय काम होतं नाही ना आजी एक काम होतं तुझ्याकडे तर कसं आता कसं तुझ्या याने काही होत नाही आता तुला सपोर्टची गरज आहे तर कसं एक होतं बा एक स्थळ होतं तू म्हणून काय राहिला रे शिवलाल मला काही समजून नाही राहिलं बापा स्थळ गे काय आहे हे म्हणून काय राहिला बुडी डायरेक्ट सांग रे बाबा काय तर बुडी समजून नाही राहिलं आजी कसा एक पोरगा पाहिला म्या तर कसं त्याली गरज आहे लग्नाची आणि तुले बी आहे आता कसं या वयात त्याच्यावर काही होत बी नाही काही नाही तर कसं एकाली एक सोबती होता बा तुम्ही म्हणून म्हटलं स्थळ होतं बा लग्नासाठी स्थळ जमकून टाक मग लगन काही वाटते रे तुला शिवलाल लाजगीर हा मै वय काय तू बोलून काय राहिला या वयात कोणी लग्न करत असते काय पाहिलं का तू न आता मसनात गौऱ्या जातात ना माया नाही म्हणते बाबा आता कसं करशील रे पहिले नाहीच म्हणत असतात मग हो म्हणतात थांबतो जरा जमव तुम्ही पद्धतशीर हो आजी मले माहित आहे बापा की तू वय नाही लग्नाचं तू काही जवान पोठडी नाही राहील पण आता कसं आहे पण या वयात आधार पाहिजे की नाही माणसाले सांग आता तुले पोर नासोर जीवाले घोर कोण करीन तू थकल्यात बरं आहे मग लग्न केलं की बस म्हणजे कोण ना कोणी हातभार होते करायले असं मामन नाही बुवा मग कोण करीन तू तर शिवलाल काही बोलतो रे बापा चगेल सारखा काही नको बोलत जाऊ न काही सांगतं का मले लग्न करायचं सांगतं का बापा या वयात कोण लग्न केले आजी काही नाही होत ना आजी आता या वयात आधार पाहिजे बा माणसाले एकाली एक सोबती होता आता या वयात दुखलं फुकलं तर कोण करीन तुझे सांग बा तुले पोट सोर अरे बापा तू लय म्हणतला की आधार पाहिजे पण कसं आता जर मीनं या वयात लग्न केलं तर पुरं गाव बापा खिखी दात काढीन रे मावर तीन मध्ये लोक हसतील म्हणतील बापा या डोंगरीनं लग्न केलं वाटते का या डोंगरीले जवानाईचे लग्न नाही होऊन राहिले या डोंगरीनं केलं लग्न आजी जो हाशीन त्याचे दात देशील तू काय टेन्शन घेऊन राहिली तुला आधार पाहिजे ना असं एक स्थळ चांगलं टाप आहे मस्त 4 एकर वावर आहे काही वांधा नाही ना तुला कोणा गोष्टी टेन्शन पडणार नाही तरी अरे बापा शिवलाल लय तू स्थळ चांगलं आणलं रे पण कसं मला लग्न नाही ना करणं कसं लग्न केलं तर लय घोर येते बापा त्याच्यापेक्षा कसं काही लग्न करायला पुरं बुटी नाहीच म्हणून राहिली कसं रे बाबा ते मी बरोबर जमून नाटक थांबतो मित्र चला मग बरोबर धागा आपण उद्या पाहू व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा